नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 मराठीच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। थेट जाणार आहोत शरद पवार संवाद साधतात त्याच ठिकाणी। आणि आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रश्न सोडवतो तो राष्ट्रवादीचा आहे याचा महाराष्ट्राला कळलं आहे आणि त्यावर आता काही चिंतेची अवस्था नाही। पण हे सरकार आपल्याला शिकवायचे, चालवायचे, मुख्यमंत्र्यांचा सन्मान करून चालवायचे आणि त्याचं महत्त्वाचं कार्य महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात जाऊन घ्यायचा नाही। काही काळाचा महाराष्ट्र चालवायचा, तर ज्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायच्याबद्दलचा अनेक काही लोकांचा होता त्यांचा अनुभव काही चांगला नाही। असं एक दिवस बघा, सोलापूर जिल्हा विशेषतः ग्रामीण भाग हा महाराष्ट्रातला एक उत्तम शेती करणारा जिल्हा आहे। फळबागा असतील, अन्य पिकं असतील, त्याच्यामध्ये तुमचा पुढाकार आहे। ऊसाचं क्षेत्र महाराष्ट्रात अधिक आहे, कारखानदारी अधिक आहे, त्याचे काही प्रश्न आहेत, पण शेत अधिक आहे ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळे साहजिकच आपल्या सगळ्यांचं लक्ष या देशातला 60% पेक्षा अधिक लोकसंख्येचा वर्ग तो काळ्या आईशी इमान राखतो, शिवाय पीक पिकवतो आणि 100 कोटी लोकसंख्येच्या देशाचा भुक्याचा प्रश्न सोडवतो। त्याच्या प्रश्नाची तुमची माझी वागणुकी ही असली पाहिजे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने शेतकऱ्याच्या हिताचं समाजकारण, धोरण आणि राजकारण ज्याचं असेल त्याला आपली साथ। आता काय दिसतं, मोदी साहेबांचं राज्य आहे, मी काय जाग म्हणून इच्छित नाही, पण सर्व महाराष्ट्राने आत्ता पाहिजे की शेतीमालाच्या किमतीच्या संबंधी एक आंदोलन चालू आहे। दिल्लीपासून एक 40 मैलावर दिल्लीच्या बॉर्डरवर, आणि आंदोलन असं आहे, 1 वर्ष झालं, 1 वर्ष त्या ठिकाणी शेतकरी समाज येऊन बसला आहे, घरदार सोडून। 10 दिवस सतत बसतात, 11व्या दिवशी गावाला जातात, ते गावाला जातात त्यावर पुन्हा दुसरे लोक येतात। या पद्धतीनं ते आंदोलन आहे। आंदोलन कशासाठी? शेतीमालाच्या किमती उत्पादन खर्चाचा विचार करून द्या। काय चुकीचं आहे सर? पण 1 वर्ष शेतकरी त्या ठिकाणी संघर्ष करतोय, पण दिल्लीच्या सत्तेवर बसलेला मायेचा पूत एक सुद्धा त्यांच्याकडे ढुंकून बघायला तयार नाही। आणि त्यामुळे काही लोकांनी निदर्शनं करायची ठरवली। 1000 शेतकरी मोर्चा घेऊन उत्तर प्रदेशमध्ये त्या राज्याच्या काही मंत्र्यांना आपलं निवेदन देण्यासाठी आणि शांततेनं निदर्शन करण्यासाठी आले। चालण्याचे रस्त्याने भाजपच्या नेत्यांच्या गाड्या आल्या, शेतकरी चालले होते, त्यांच्या अंगावर गाड्या घातल्या, 8 लोक मृत्युमुखी पडले, त्याचा 1 पत्रकार, 2 असे लोक, 3 आणि 5 शेतकरी रस्त्याने आपल्या मागण्याच्यासाठी शांततेनं जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर मोटार घालून त्यांची हत्या करणारे ही आपली जात आपले जवळपासचे भावबंद असू शकत नाहीत। त्यांना विरोध करणं, त्यांना त्यांची जागा दाखवणं हे केल्याशिवाय आपल्याकडे गत्यंतर आहे। अनेक प्रश्न आहेत, पण या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीत भाजपची नीती ही शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करण्याची नाही।
काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले. आज मी एका पुस्तकाची सोलापूरच्या वर्तमानपत्रात वाचत होतो की इथं ऊसाची किंमत मिळाली नाही. शरद पवारांनी काय केलं, म्हणजे कारखान्याचं केलं मी, शिवाय माझा गुंठाबंदीचं ऊस आहे, तिथं मी डायरेक्टचं वर्गात डायरेक्ट आहे, कशाचा काही फक्त नाही. पण ह्यांनी काय केलं, ठीक आहे, त्यांचं म्हणण्यात काय हरकत नाही. चौकशी केली, काय अडचण काय, त्याच्यात लिहिलं होतं. खरं होतं माहीत आहे, बाबादादा वगैरे साहेब सगळं जास्त माहिती. त्याच्यात असं म्हणलं की साखर कारखान्यांनी ऊसाची पूर्ण रक्कम दिली नाही, दिली नसेल तर ती द्यायला हवी, त्याच्यात माझं मत नाही. पण मागणी काय, तुम्ही शांतपणाने विचार करा, तुमचं जे मत असेल त्या मताच्या बद्दल सरकारला अर्ज घालण्याची मी भूमिका घेईन. मागणी ही आहे की एका रकमेत सगळी रक्कम द्या. आता एक नवीन शब्द निघाला आहे, तुकडे करू नका. पूर्वीची पद्धत काय होती, आज गुजरातमध्ये पद्धत काय, तुम्ही ऊस घातला की तुम्हाला 4 दिवसाच्या आत पहिला हप्ता, तो काहीतरी 1000, 1200, 1400च्या काळाचा संख्या सगळ्या त्या गळीत झाली ऊसाची. त्यानंतर दिवाळी, त्यावेळी दुसरा हप्ता, आणि दिवाळी संपतात नवीन लागणीची वेळ, त्याच्या आधी फायनल वेळ. ही पद्धत होती का नव्हती, होती का नव्हती घर सांगा. आता ही पद्धत होती. आता हे काय म्हणतात की माझा ऊस घ्यायला आजच सगळी रक्कम द्यायची आहे. पण रक्कम कशी द्यायची, ऊस गाळल्याच्या नंतर साखर होती, साखर विकल्याच्या नंतर पैसे येतात. तुम्ही ऊस घातला की लगेचच्या लगेच सगळी साखर झाली, सगळी विकली गेली, असं होतं. कारखान्यामध्ये वर्षभर साखरेचा साठा असतो. आज तुम्ही आजची दिली, सावित्रीबाईचा भाग असते, अहिल्याबाईचा भाग असते, तिचा आमची भगिनी कधीही लाचार होणार नाही. तुम्ही छापा घाला, त्याचं काय अडचण करा, पण आपलं मत कधी सोडणार नाही आणि सामान्य माणसाची वाढीची ही कदापि सोडणार नाही. या निष्कर्षाची आपण सगळेजण आहोत. आज सरकार या ठिकाणी चाललं, हे आघाडीचं सरकार आहे, सगळ्यांना घेऊन चाललेले. आज या ठिकाणी आपले पालकमंत्र्यांचे सरकार वगैरे आणि आघाडीचं सरकार असून सुद्धा कुणी काही म्हणलं तर अत्यंत समंजसपणाने काम करतात, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. आजच तुम्ही वाचलं असेल की अतिवृष्टी झाली, पहिला हप्ता देण्याच्यासाठी 360 कोटी रुपये काल दिले आणि काल 360 कोटी दिले, आणखीन देणार आहे. आणि त्या निमित्तानं शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढायचं, त्याच्या भल्याच्यासाठी सत्ता, ही भूमिका का, ही भूमिका असताना दिल्लीवरून या सरकारला जोर साथ दिला जातो. अनेक गोष्टीवर केंद्राकडून अनेक गोष्टीचे पैसे यायचे असतात. इथं आपण इतर टॅक्स वसूल करतो, इथं बाकीचे कर वसूल करतं केंद्र सरकार, त्याचं वाटप असतं. 7%, 70% राज्याला, 30% केंद्राला, आणि ते केंद्राकडे गेलेले जे पैसे आहेत त्यातला जो महाराष्ट्राचा किंवा राज्याचा वाटा आहे तो केंद्राने द्यायचा असतो. 8 महिने झाले महाराष्ट्राला वाटा देत नाही. काहीतरी कारण करून देऊ, आज देऊ, उद्या देऊ, परवा देऊ. इथं अतिवृष्टीने लोकांना मदत करायला पैसा नाही आणि राज्याचे पैसे
कायद्याने मिळणार ते देण्याच्यासाठी उशीर केला जातो. याचा अर्थ तुमच्या विचाराचं सरकार नाही म्हणून आम्ही तुम्हाला सहकार्य करण्याचा ही युक्ती. हा देश मला आठवत आहे, मी केंद्रामध्ये मंत्री होतो. मनमोहन सिंग मुख्य प्रधानमंत्री होते. काँग्रेसचे लोक मंत्रिमंडळात जास्त होते. गुजरातमध्ये भाजपचं सरकार होतं आणि अनेक वेळेला त्या सरकारचे काही प्रश्न आमच्याकडे यायचे आणि आमचे काही मंत्री असं म्हणायचे की भाजप त्यांचं सरकार ते आपल्या बाजूचं नाही, अजिबात त्यांना मदत करू नका. मी स्वच्छ सांगितलं की गुजरातमधल्या जनतेची आपल्याला भांडण नाही, गुजरातमधल्या शेतकऱ्याची आपलं भांडण नाही. नियमानं कायद्यानं अधिकारानं त्यांना जे हवं आहे ते देणं आपलं कर्तव्य आहे. आपल्याला देश चालवायचा आहे, आपल्याला काही संपत्ती भूमिका घ्यायची नाही. आणि त्यामुळं त्या सवय 5-7 वर्षाच्या काळामध्ये गुजरात सरकारला कोणतीही अडचण आली तर त्या राज्याचे मंत्री हे माझ्याकडे यायचे आणि त्यांची अडचण मी सोडवत असे. मी तिचा पक्ष बदलला नाही, तिथला शेतकरी बघितला, तिथला सामान्य माणूस बघितला. ही नीती आम्ही लोकांनी घेतली होती. पण आज नेमकं त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, ते लोक वेगळ्या पद्धतीने बघत आहेत आणि म्हणून याच्या विरुद्ध एक जनमत तयार करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि ते जनमत तयार करण्याची संधी उद्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या माध्यमातून आपल्याला मिळाली तर माझी आपल्या सगळ्यांना आग्रहाची सूचना आहे की या निवडणुकीमध्ये तुम्ही काही करून पूर्ण ताकदीनं राष्ट्रवादी किंवा जर आपण तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढवायचा निर्णय घेतला तर त्या पद्धतीने आपण करून भाजपला खऱ्यासारखं बाजूला ठेवूया. काल ही निवडणूक झाली, ती निवडणूक कशाची झाली? कालची निवडणूक ही झाली ती याच्यासाठी होती की काही ठिकाणी काही लोकांनी राजीनामा दिला, कोणी मृत्यूमुखी पडला, त्यामुळे होत निवडणुका होती. ते आपण स्वतंत्र लढलो, शिवसेना वेगळी लढली, राष्ट्रवादी वेगळे लढले, काँग्रेस वेगळे लढले. तरीसुद्धा आपल्याला साधारणतः 70% आसपास जागाला वेगळं लढलो आणि एकत्र लढलो असतो तर भाजप होता आपण 100% पराभव हा केला असता. आणि त्यामुळे आता इथून पुढच्या निवडणुका ह्या कशा लढायच्या ह्या प्रत्येक तालुक्याच्या नेत्यांना विश्वासात घेऊन आपण निर्णय घेऊ आणि एकत्रित निवडणूक लढवायची ठरवली तर पाहिजे तसं यश हे तुम्हाला मिळेल याच्यातून माझ्या मनामध्ये कुठल्याच प्रकारची शंका नाही. आज आणखीन अनेक गोष्टी आपल्या पुढे आहेत. उद्याच्या हे जे सगळं आंदोलन चाललं आहे शेतकऱ्यांचं देशामध्ये, त्याच्यात महाराष्ट्र कुठे असं लोक विचारतील. आणि परवा उद्धव ठाकरेंनी एक बैठक बोलवली. त्या बैठकीला आपल्या पक्षाच्या वतीने अजितदादा पवार, जयंतराव पाटील हे हजर होते. काँग्रेस पक्षाच्या वतीनं पटोले आणि बाळासाहेब थोरात हजर होते. शिवसेनेचे नेते हजर होते. आणि त्या ठिकाणी हे ठरलं की उद्याच्या 11 तारखेला उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांच्या अंगावर मोतारी घालून 8 लोकांची हत्या ज्या पक्षाच्या लोकांनी केली आणि त्यांच्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकार कळत अशा प्रकारची कारवाई करायला तयार नाही, त्यांचा निषेध करण्यासाठी सवन महाराष्ट्र त्या दिवशी बंद ठेवायचं. माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या प्रत्येकाचं गाव, तुमचं तालुक्याचं ठिकाण, तुमचं जिल्ह्याचं ठिकाण उद्या परवा वसा वाचून द्या जबाबदारी. आणि एक दुकान उघडता कामा नये, एक वाहन रस्त्यावर दिसता कामा नये. पूर्ण शांततेनं कायदा हातात न घेता
पोलिसांशी संघर्ष न करता आपल्याला हा बंद करायचा आहे आणि एक संदेश द्यायचा सर्व देशाला. आणि देशाच्या बाहेर ते शेतकऱ्याच्या वाट्याला कोणी गेलं तर या देशातला माणूस गप्प बसणार नाही. आज गप्प आहे, शांत आहे, पण या शांततेचा अतिरेक न होण्याची अवस्था केंद्र सरकारने केली पाहिजे. हा एक धडा त्याला या पद्धतीने सुचवायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे एवढंच या ठिकाणी सांगू शकतो. शेवटचा मुद्दा मला एकच सांगायचा आहे, एका बाजून ही सगळी चर्चा आहे आणि दुसऱ्या बाजूने महागाईचं संकट. तुम्ही रस्त्यात वाचता आठवड्यातनं 2दा किंवा 3दा पेट्रोलच्या डिझेलच्या किमती वाढताच कमी. 5 पैशांनी 10 पैशांनी 15 पैशांनी आपण दर 2-4 दिवसांनी वाचतो या किमती वाढल्या. किमती वाढत चालली. ज्या वेळेला जगात पेट्रोलच्या किमती घसरल्या, या देशाला पेट्रोल परदेशातनं आणावं लागतं, ते स्वस्त झालं तरी इथं किमती वाढल्या. मला हे समजू शकतं परदेशातलं आपल्याला पेट्रोल डिझेल हे घ्यावं लागलं जास्त किमती म्हणून किमती वाढल्याचं कारण समजू शकतो. पण जगात स्वस्त झालं आणि ते स्वस्तात आम्ही खरेदी करतं सरकार आणि इथं महागाई जिंकतं. हा सामान्य माणसांच्यावर एक प्रकारचा अन्याय आहे. आणि म्हणून दर दिवशी या देशामध्ये महागाईचं संकट येतं. गृहिणीला घर चालवणं कठीण झालं, सामान्य माणसाला दैनंदिन खर्च चालवणं कठीण झालं. आणि हे करत असताना याला जबाबदार, या महागाईला जबाबदार भाजपचं सरकार आहे. आणि त्यामुळे महागाईच्या गर्तेमध्ये आम्हाला लोकांनी जे कोणी त्यांच्याबद्दल आपल्याला आपली तीव्र नापसंती ही व्यक्त केली पाहिजे. आणि त्यासाठी उद्याचा 11चा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सोलापूर जिल्हा हा नेहमीच संयमाने शांततेने पण अन्यायाच्या विरुद्ध उभा राहणार. या जिल्ह्यानं हौतात्म्य होतकरले स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये हुतात्म्यांचा इतिहास निर्माण केला. आणि ज्या ज्यावेळी संघर्ष करण्याचा प्रसंग आला त्या संघर्षाच्या सर्व देशाच्या जो जिल्हा मजबूती झाला त्या सोलापूर जिल्ह्याचे आपण सगळे प्रतिनिधी आहोत. आणि त्यामुळे तो इतिहास पुन्हा एकदा पुनर्जीवित करायचा आहे. आणि त्यासाठी आपण आपल्या तयारीने जावं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची गरज आहे. पुरात राष्ट्रवादीच्या मेळाव्यादरम्यान भाजप सरकारवर, केंद्रातल्या भाजप सरकारवर, मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय शरद पवार यांनी. केंद्राकडून राज्याची मुस्कटदाबी सुरू आहे. राज्याचा वाटा केंद्राकडून दिला जात नाहीये. लखीमपूर खिरीच्या मुद्द्यावरूनही शरद पवार यांनी हल्लाबोल केलेला आहे. तर अजित पवार यांनी